नारद मुनीचं नाव होतं. नारद मुनीची शनिष्ठ झाली की देवाच्या सानिध्यामध्ये राहत असताना माझा पहिला नंबर आहे की देवा मी एवढं प्रेम करतो तुझ्यावर, एवढं प्रेम करतो की माझा नंबर तुझ्या यादीमध्ये पहिला आहे, पहिला. शनिष्ठ झाले महाराज. जसं एखाद्या वर्गामध्ये पहिल्या हजेरीवर नाव असतं ना पोरांचं, ते बिलकुल कॉलर मध्ये जातं, टाईट मध्ये राहतं, हजेरीत माझा नंबर आहे पहिला. तसं नारद मुनीचं झालं. पण काय झालं आहे का, नारद मुनीने पानं उलटले पुढते, सर्व नावं दिसले त्यांना, 1 2 3 4 पानं संपले. पुढेही पानं शिल्लक होते महाराज, खूप उरलेले पानं होते, पण नावं संपले होते. नारद मुनी रामप्रभूला म्हणतात, देवा काही विसरला की काय तू? अरे ज्याने सीता शोध केली, जाणी आली लंका, एवढा मोठा सेतू तयार केला, अरे त्या हनुमंताचं नाव विसरला की काय? रामप्रभू म्हणतात विसरलो नाही. मग नाव का नाही? महाराज रामप्रभू म्हणतात, नारद मुनी ती यादी आहे ना, ती 2 नंबरची यादी आहे. ती काय म्हणतात? 2 नंबरची यादी आहे. मग नारद मुनी म्हणतात, मी ही 2 नंबरची यादी आहे, तर 1 नंबरची कुठे आहे? 1 नंबरची कुठे आहे? रामप्रभू म्हणतात 1 नंबरची यादी आहे. महाराज जसं महिला मंडळी सोनं ठेवतात ना, सोनं कुठे पडेल असते काय? नाही नाही, पेंटेज कुठे पडेल असते? सोनं कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात डब्बा, डब्यात डब्बी, आणि डब्बी अंगठी. हे आपलं असं सोनं असते. महाराज रामप्रभूने कपाटात कपाट, कपाटात कपाट, महाराज अंतरच्या आतमधून एक यादी काढली. त्या यादीमध्ये एकाच नंबरवर पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात कोणाचं नाव असेल? हनुमंताचं नाव होतं. आणि त्या हनुमंतातच फक्त एकट्याचंच नाव होतं पहिल्या यादीमध्ये. रामप्रभू पाहत आहेत की नारदा ही घे यादी 1 नंबरची. 1 नंबरची यादी पान उलटलं, पहिल्याच नंबरवर हनुमंताचं नाव दिसलं, आणि दिसल्याबरोबर पान पुन्हा उलटलं, नाव दिसले नाही, पण नाव खूप वयाचे पान खूप शिल्लक होते, राहिलेले होते. मग नारद मुनी रामप्रभूला म्हणतात, देवा किती हुशार असते तू, 2 नंबरच्या यादीमध्ये आमचं नाव आणि 1 नंबरच्या यादीमध्ये. मग महाराज रामप्रभू एवढं सुंदर उत्तर देतात, ते उत्तर आता ऐका. रामप्रभू म्हणतात, ऐका नारद मुनी, या 2 नंबरच्या यादीमध्ये का नाव नाही हनुमंताचं? एवढं सुंदर उत्तर देतात. रामप्रभू म्हणतात, ती 2 नंबरची यादी आहे ना, जे माझ्यावर प्रेम करतात त्यांची आहे. ऐका सर्वजण, जी 2 नंबरची यादी आहे ना, जे माझ्यावर प्रेम करतात त्यांची आहे. आणि ते 1 नंबरची यादी आहे ना, मी ज्याच्यावर प्रेम करतो त्यांची आहे. तर आपण आपला विचार करा की आपण 2 नंबरची यादीमध्ये बसतो. सर्वजण लक्ष ठेवा की 1 नंबरच्या यादीमध्ये बसतो. महाराज जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, माझं प्रेम 2 नंबरच्या यादी प्रमाणे नाही, माझं प्रेम जे आहे ना ते 1 नंबरच्या यादी प्रमाणे आहे. तो मला बोलावते म्हणून मी निघतो. म्हणून निघतो. मग काही मंडळी तुकोबारा सगळेजण विचारतात, का हो एवढं प्रेम तुम्ही भगवंतावर करता? करतोय. नुसतं मी करत नाही, तो सुद्धा माझ्यावर प्रेम करतो. म्हणूनच तर महाराज जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, काही मंडळी म्हणतात, का हो मान्य आहे तो प्रेम करतो तुमचे नातेवाईक, पण तुम्ही काय सांगताय, इकडे तुम्ही आई वडील सोडून दिले आणि कोणालाही देव आई म्हणताय. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आई नाही, तो माझा परिवार आहे म्हणून मी त्याला बाप म्हणतो आणि आई साहेबांना आई म्हणतो. अभंग